नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आणि विसर्जन म्हटल्यावर मोदक तर हे करावेच लागतात, कारण बाप्पाला मोदक हे खूप आवडतात. तर आज आपले मोदक थोडेसे वेगळे असणार आहे, म्हणजे चॉकलेट फ्लेवर आज आपले मोदक असणार आहे. चॉकलेट म्हणल्यावर लहान मुलांना हे खूप आवडतात. चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला. त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर इथे आपण ओरिओचे बिस्किट घेतलेले आहे 2 पॅकेट. 2 पॅकेटमध्ये 21 मोदक हे सहज बसून जातात आणि त्याचे आपण क्रीम एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि बिस्किट एका साईडला करून घेणार आहोत. इथे आपण क्रीममध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट ॲड करणार आहोत आणि क्रीम आणि कोकोनट हे चांगलं एकजीव करून घेणार आहोत. हे आपल्याला सारणामध्ये भरायचं आहे, त्यासाठी हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता आपण बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याची चांगली पावडर करून घेऊयात. आता आपण चाळणीमध्ये पावडर ही चाळून घेऊया, जेणेकरून आपले बिस्किटचे तुकडे नाही पाहिजे. आता आपलं बिस्किटचे पावडर ही खूप बारीक झालेली आहे, ती चाळली सुद्धा आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया आणि थोडं थोडं करून त्याला एकजीव करून घेऊयात आणि त्याचा एक छोटासा असा गोळा तयार होईल. दूध आपल्याला हे थोडं थोडंच घालायचं आहे, जेणेकरून आपलं जे पावडर आहे ती एकदम पातळ होऊ नये यासाठी, आणि त्याचा असा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपलं मोदकाचं आवरण आता तयार आहे. हे खूप स्मूथ झालेलं होतं आणि याचे आता आपण बारीक बारीक गोळे करणार आहोत. एक समान गोळे केल्याच्या नंतर आपण त्याची पारी करून घेऊया आणि त्यामध्ये थोडीशी क्रीम घालून त्याला मोदकाचा आकार देऊयात. अशा प्रमाणे आपल्याला हा मोदक तयार करायचा आहे. इथे आपल्याकडं मोदकचा साचा अवेलेबल नाही आहे, त्यासाठी आपण त्याला घरातल्या एका वस्तूने त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे, जेणेकरून तो साच्याप्रमाणे वाटेल. आणि इथे बाकीचे मोदक मी बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रमाणे आपल्याला मोदकला कळ्या पाडायच्या आहे, जेणेकरून हा सुंदर सुद्धा दिसेल आणि सारखे सुद्धा होतील. याची काळजी घ्यायची आहे. आता इथे आपले सर्व मोदक हे तयार आहेत. तुम्ही बघू शकता पूर्ण 21 मोदक हे झालेले आहेत आणि इथे मी याला डेकोरेट करून घेतेय. खूप सुंदर असे मोदक हे झालेले आहेत आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा. हे मोदक खूप सुंदर होतात, खूप टेस्टी लागतात. लहान मुलांना तर हे खूप आवडतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.